नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींसोबत मनमोकळ्या गप्पा मारतो आणि आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. विषय आहे गुरुकुल शिक्षण पद्धती, आधुनिक काळाची खरी गरज. आणि ज्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम घडविणाऱ्या श्रीकृष्ण गुरुकुल शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद आवताडे सर आणि उपाध्यक्ष श्री हनुमंत निकम सर. नमस्कार सर, आपल्या दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला आपल्याला सरांची ओळख करून देते. प्राध्यापक प्रमोद आवताडे सर हे मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक सारख्या छोट्याशा गावातून आहेत. अत्यंत प्रतिकूल आणि गरीब परिस्थितीतून जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं. ते MSc BEd आहेत. कोल्हापूर येथील नामांकित शिक्षण संस्थेमध्ये कोचिंग क्लासचे प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांच्या लक्षात आलं की केवळ पुस्तकी ज्ञान मुलांचं भविष्य नाही घडवू शकत. आधुनिक जगात शिक्षणाबरोबरच मुलं सुसंस्कृत घडावी या हेतूनं सन 2019 ते 20 मध्ये वाघोली तालुका मोहोळ इथे जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आणि उपाध्यक्ष श्री हनुमंत निकम सर आणि त्यांचे मामा ॲडव्होकेट अर्जुनराव पाटील यांच्या सहकार्यानं प्राचीन गुरुकुल परंपरेवर आधारित पहिलं मुलांचं श्रीकृष्ण निवासी गुरुकुल त्यांनी स्थापन केलं. आणि त्यानंतर मुलींसाठी कामती बुद्रुक तालुका मोहोळ इथे श्री राधा गुरुकुल ही मुलींची निवासी संस्था देखील त्यांनी सुरू केली. तसंच या संस्थेच्या यशस्वी प्रवासात खंबीर आधारस्तंभ म्हणून त्यांना सहकार्य लाभलं ते म्हणजे श्री हनुमंत निकम सर यांचं. सोलापूर जिल्ह्यातील बक्षी हिप्परगे गावचे ते सुपुत्र. निकम सरांनी समर्थ एंटरप्राइजेसच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात पूर्ण आणि सोलापूर जिल्ह्यात मोठं नाव कमावलंय. स्वतःला परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता आलं नाही ही खंत त्यांनी मनात न ठेवता समाजातील इतर मुलांच्या वाट्याला ती अडचण येऊ नये या उदात्त अशा हेतूनं आवताडे सरांच्या खांद्याला खांदा लावून श्रीकृष्ण गुरुकुल शैक्षणिक संस्थेची त्यांनी स्थापना केली. या संस्थेअंतर्गत कामती बुद्रुक येथे श्रीकृष्ण सुपर मार्केट तसंच श्रीकृष्ण पतसंस्था यांसारख्या उपक्रमांमुळे संस्थेची आर्थिक आणि सामाजिक घडी अतिशय मजबूत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी या गुरुकुलमध्ये शिक्षण घेत आहेत. संस्थेमार्फत महिला सन्मान सोहळा, विद्यार्थी दत्तक योजना, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत असे अनेक समाजोपयोगी उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात. आता आपण अजिबात वेळ न दवडता या गुरुकुलबाबत दोन्ही मान्यवरांशी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला प्रमोद सर आपल्याकडून जाणून घ्यायचंय की खरं तर विरवडे बुद्रुक सारख्या छोट्याशा गावातून आपण आहात. कोल्हापूरमधील एक नामवंत प्राध्यापक म्हणून आपली ओळख आहे आणि त्यानंतर आपण या गुरुकुलचे संस्थापक अशी आपली ओळख आहे. खरं तर हा जो प्रवास पाहिला तुमचा तो अतिशय मोठा आहे आणि प्रेरणादायी आहे. या प्रवासाविषयी सुरुवातीला आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगा. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम G24 तास या वृत्तवाहिनीचा मी मनपूर्वक आभारी आहे. कारण आम्ही जी ग्रामीण भागामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धत सुरू केली ती शिक्षण पद्धत आज महाराष्ट्राच्या समोर आणण्यासाठी आपण मोलाचं योगदान आणि आम्हाला संधी दिली. तर मॅडम, ग्रामीण भागामध्ये जर एखाद्या शेतकरी वर्गातल्या आईवडिलांच्या पोटी जर आपला जन्म झाला तर त्या लहान मुलापुढे एकच पर्याय असते. त्याने जर एखादं स्वप्न बघितलं तर ते पूर्ण करण्यासाठी ते म्हणजे शिक्षण. आणि ते मी लहानपणीच ओळखलेलं होतं. म्हणून आता माझी जी परिस्थिती होती जी हालाकीची किंवा गरीब परिस्थिती ह्याच्यापासून आपल्याला यशस्वी व्हायचं आहे. आईवडिलांनी जे जन्म दिलेला आहे तो आपल्याला सार्थक करायचा आहे. कारण आपल्याला आईवडिलांनी आपल्याकडून काहीतरी स्वप्न बघितलेले असतात आणि आईवडिलांचं समाधानच ह्यात असतं की आपल्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. मग हा मला माझ्या आईनं शेतकऱ्यांच्या पोटी जन्म होऊन कष्ट करून वडिलांनी MIDC मध्ये काम करून शिक्षण शिकवलं आणि मी स्वतः MSc BEd चांगल्या म्हणजे शहरांमध्ये गेलो आणि MSc BEdचं शिक्षण घेतलं. माझं शिक्षण झालं. मला 60, 70, 80 हजाराची नोकरी मला ऑलरेडी होती. मी MPSC UPSC मधून मी अभ्यास करत होतो. मला माहित होतं की मी माझं जी स्वतःची जी रोजीरोटी आहे ती मी चांगल्या पद्धतीने घडवू शकेल. परंतु ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जी शहरामध्ये शिकायला गेल्यानंतर ज्या समस्या आलेल्या आहेत म्हणजे काय, एखादा मुलगा शेतकऱ्याचा जेव्हा शहरामध्ये शिकायला येतो त्यावेळेस त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. मग तिथं त्यांच्या जेवणाची होणारी हेळसांड असू द्या. त्याचबरोबर आज समाजामध्ये मुलं शिक्षणाला म्हणून शहरामध्ये जातात पण ती मुलंच आईवडिलांच्या हाती लागत नाही. कारण त्या मुख्य उद्देशापासून वाईट काय मित्र मंडळ समजा किंवा अनेक गोष्टी आहेत शहरामध्ये गेलेल्या
त्यांचं ते डायव्हर्जन होतं, मुख्य जे शिक्षण हा उद्देश सोडून. हे झालं. मग हॉस्टेलची मी स्थापना म्हणजे आपल्याच गुरुकुलमध्ये. त्याच्यानंतर ही मुलं संस्कारचम्य बनली पाहिजेत. त्यासाठी वेळोवेळी त्या मुलांना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव करून दिली गेली. कारण मी ज्यावेळेस शिकत होतो त्या टायमाला कोणालाच काय शहरामध्ये घेणं देणं नसतं. एखादं गरीबाचं लेकरू जर शहरात शिकायला आलं तर त्याचं कोणालाच काय पडलेलं नसतं. मग ह्या समस्या मी ओळखल्यामुळं मी गुरुकुल शिक्षण पद्धत म्हणजे जिथं मुलांच्या हॉस्टेलची, जेवणाची, त्याचबरोबर पहाटे 5 ते रात्री 9:30 पर्यंत एक दिनचर्या लावली आणि गुरुकुल शिक्षण पद्धत सुरू केली. आज भगवान श्रीकृष्णाच्याच नावानं सर्व शिक्षण संस्था आहेत. तर आज भगवंताच्या आशीर्वादानं समजा किंवा आम्ही नीतिमूल्य सांभाळत कार्य केल्यामुळं आज चांगल्या पद्धतीनं आपल्या गुरुकुल शिक्षण संस्था पूर्ण मोहोळ तालुका, सोलापूर जिल्हा तसंच कामठी परिसरामध्ये काम करत आहे. अच्छा, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळायला हवं, चांगल्या वातावरणात मिळायला हवं असा आपला उद्देश आहे आणि त्याच्या जोरावर ते आपली त्यांची परिस्थिती बदलू शकतात. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवला. पण आज जर आपण पाहिलं ना तर सध्या इंटरनॅशनल स्कूल्स, इंटरनॅशनल ऍडमिशन किंवा अभ्यासक्रम, इंटरनॅशनल कॉलेजेस, पुन्हा डिजिटल क्लासरूम या सगळ्याचे वारे प्रचंड वाहत आहेत. अशामध्ये आपण प्राचीन पद्धतीने कशा निवासी गुरुकुल असायच्या अगदी तशीच आणि श्री कृष्णाच्या नावाने निवासी गुरुकुल उघडण्याचा किंवा स्थापन करण्याचा का निर्णय घेतला बरं? आता मी इंटरनॅशनल स्कूल किंवा बाकीच्या ह्याच्यावरती काय जास्त बोलणार नाही. पण ज्यावेळेस अशा स्कूलमधनं किंवा बाहेरून ज्यावेळेस विद्यार्थी आमच्याकडे ॲडमिशनला येतात, मला एका गोष्टीची खंत वाटते. मुलांचा जो मूलभूत जो गुणवत्तेचा पाया आहे म्हणजे लेखन वाचन सुद्धा त्या मुलांना 8वी 9वी 10वीला विद्यार्थी गेलेत. परंतु 8वी 9वी 10वीला विद्यार्थी गेलेत, परंतु त्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नाही. मग आपण सांगा, जर मुलांना जर मोठं स्वप्न पाहायचं आहे आणि इथे लेखन वाचनच विद्यार्थ्यांना येत नाही तर त्यांनी समजा ड्रायव्हरला जर गाडीच येत नसेल तर तो सोलापूरवरून कोल्हापूरपर्यंत गाडी कशी नेणार? मुख्य त्यांना लेखन वाचन आलं पाहिजे. मग ही समस्या आहे. आणि आई वडिलांना, पालकांना मोठेपणा वाटतं, मी मोठ्या स्कूलमध्ये टाकलं, मोठ्या फी भरल्या म्हणजे तुम्ही मोठं नाही. मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळतंय का? आज मुलगा स्वप्न जो बघतोय, आज आई वडिलांना वाटतंय माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, त्यांना मी लॅपटॉप दिलं, कॉम्प्युटर दिलं, चांगल्या शहरामध्ये त्याला शिक्षणासाठी पाठवलं, मी एवढा खर्च करतो. ह्याच्यापुरतं पालकांनी मर्यादित न राहता प्रत्यक्ष मुलगा जिथं शिकतोय तिथं त्याच्या गुणवत्तेची काय परिस्थिती आहे, म्हणजे गुणवत्तेची परिस्थिती म्हणजे काय, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचं जे काय महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत, इंग्लिश सब्जेक्ट आहे, सोशल सायन्स आहे, त्याला मार्क किती टक्के पडतात आणि त्याचा संवाद त्या शिक्षकांची इंडिव्हिज्युअल आहे का, हा फार महत्त्वाचा आहे. कारण आई वडील इकडं खुश असतात की मी अशा मोठ्या शाळेमध्ये घातले, पण तिथं प्रत्यक्षात मुलगा काय करतोय हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्या गुरुकुलमध्ये मी गुरुकुल शिक्षण पद्धत का निवडली तर तिथं मी काय केलेलं आहे, मुलांवरती पहाटे 5 ते रात्री 9:30 पर्यंत एक दिनचर्या आहे की त्या दिनचर्यामध्ये मुलांच्या आरोग्याचं संवर्धन व्हावं म्हणून योगासन, प्राणायाम, व्यायाम वगैरे 1 तास घेतला जातो. त्याच्यानंतर मुलांवरती संस्कार झाले पाहिजेत. मुलं ही आणि संस्कार होण्यासाठी आध्यात्मिकाची जोड लागते. आध्यात्मिकाची जोड म्हणजे एखादं क्रूर कृत्य जर मुलगा कराला तर त्याला हे मी करतोय ते पाप आहे का पुण्य आहे हे प्रार्थनेच्या माध्यमातून त्याला कळतोय. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पण जगाला प्रेम अर्पावं काय? रोज विद्यार्थी प्रार्थना म्हणते, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि हितली परिस्थिती तुम्ही आज सगळी समाजामध्ये बघतच आहात. पण त्या गुरुकुलमध्ये आम्ही त्या गोष्टींचं महत्त्व पटवून देतो आणि जास्त काळ मुलगा तिथं निवासी असल्यामुळं त्यांना अभ्यास देणं, त्यांना अभ्यासाला बसवणं, त्यांचा अभ्यास करून घेणं आणि तो अभ्यास रोजच्या रोज तपासणं. मुलांना त्यामध्ये आम्ही स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहेत, म्हणजे 1 तास स्पोर्ट्ससाठी आहेत, दुपारी 1 तास, कारण पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी नसते तर 1 तास आम्ही दुपार रेस्ट दिलं. जी मुलं 10वी 12वी नीट, IIT, JEE फाउंडेशन कोर्स करतात, NMMS मंथनच्या परीक्षा देतात. आणि सगळ्यात गोष्ट मला एक अभिमानाची गोष्ट सांगू इच्छितो की आता पाठीमागचं जो शैक्षणिक वर्ष गेलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनानं परीक्षा ज्या 12वीच्या झाल्या त्या अतिशय कडक घेतल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये. आज तुम्ही गुणवत्तेची परिस्थिती, शाळांच्या रिझल्टची परिस्थिती बघा. आज आपल्या श्रीकृष्ण गुरुकुल शैक्षणिक संस्थेच्या सगळ्या शाळांचे 100% निकाल आहेत आणि 91, 92, 90, 89, 83, 75, 74% मुलं आहेत. पण आमच्या गुरुकुलमध्ये जे आपल्या गुरुकुलमध्ये जी मुलं येतात ती मुलं जे आई वडिलांना घरी किरकिर करतात, ते आता मोबाईल वापरतात, TV वापरतात, भांडणं रोज घरी आणायला लागलेत, व्यसन करतात, असं विद्यार्थी गुरुकुलमध्ये येतात.
आता बाहेरच्या मोठ्या शाळांमध्ये कशी परिस्थिती असते, 90%च्या 95%चा मुलगा पुढचा जातो आणि ती मुलं तेवढे त्यांनी झळकावतात. पण आपल्या गुरुकुलमध्ये ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही, जो झिरो आहे तो आपल्याला 90 पर्यंत नेऊन हिरो करायचा आहे. म्हणजे गुणवत्तेच्या संदर्भामध्ये, शिक्षणाच्या संदर्भामध्ये. आणि ही पूर्वीच्या काळी घडत होतं. कारण एवढा मोठा राजाचा मुलगा राम असताना, श्रीकृष्ण हा राजाचा मुलगा असताना त्यांना गुरु जिथं वास्तव्य करतात त्या गुरुकुलामध्ये, त्या जंगलामध्ये का जावं लागलं? आता आपण थोडंसं काम लावलं तर पालक लगेच डिस्टर्ब होतात. पूर्वी राजाची मुलं जाऊन जंगलामध्ये जाऊन भिक्षा मागून त्यांनी स्वतःचं गुरुचं आणि स्वतःचं त्यांनी आपलं जे पोट जे आहे डेली ती त्यांची जी भूक आहे ती भागवत होते. त्याच्या पाठीमागचा ते उद्देश काय होता की आई वडील जे होते राजा आणि राणी, ते राजा आणि राणी होते, त्यांचा सुद्धा उद्देश काय होता की माझा मुलगा उद्या माझा गादी सांभाळणार आहे. जर ह्यांना आज जर नाही भिक्षा मागेल तर भिक्षा मागणाऱ्या जी राज्यामध्ये जी लोक आहेत त्यांच्या व्यथा ह्यांना कशा समजणार? पोटासाठी ते काय करतात त्याची जाणीव व्हावी ह्या उद्देशानं त्या सगळ्या प्रक्रिया, म्हणजे एक स्वकर्तृत्वान मुलगा घडावा, विद्यार्थी घडावं, ही पूर्वीच्या काळी गुरुकुलांमध्ये होत होतं. म्हणून मी एक प्रयत्न करतोय की तशा पद्धतीचं मुलं आपल्या इथं वास्तव्यात राहिली तर काय घडू शकतील का? बरं गुरुजी, आपण हे एवढं भारी बोलताय, त्यामुळे आपल्या गुरुकुलमध्ये किती उत्तम शिकवलं जात असेल याचा अंदाज मला आपल्या या बोलण्यावरूनच येतोय. मला खरंच मोहन हे आवडत आहे की तुमचा दिनचर्या कशी असेल विद्यार्थ्यांसाठी जी तुम्ही आखलेली. आपल्या श्रीकृष्ण गुरुकुल संस्थेमध्ये दिनचर्या कशी असते, अगदी पहाटेपासून सांगा. विद्यार्थ्यांना पहाटे 5 वाजता उठवतो. कारण पहाटे 5ला मुलगा उठल्यानंतर ते पूर्ण स्ट्रेसफुल, म्हणजे एकदम विदाऊट टेन्शनचं मुलगा एकदम फ्रेश असतो. 5:30 वाजेपर्यंत मुलं फ्रेश वगैरे होतात. 5:30 ते 6:15 वाजेपर्यंत पहिले आम्ही मुलांचे स्टडी पिरियड घेतो आणि त्याच्या 6:15 वाजता 6:15 ते 7:15 पर्यंत व्यायाम घेतो. 7:15 ते साधारण 8:30 म्हणजे 8 8:15 पर्यंत मुलं फ्रेश वगैरे होऊन सगळे आंघोळ करून प्रार्थनेला वगैरे येतात. 8:30 9 पर्यंत प्रार्थना संपतात आणि 9च्या नंतरनं पहिले लेक्चर चालू होतात. म्हणजे 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12, काय लेक्चर 45 मिनिटांचे असतात. म्हणजे 12 पर्यंत लेक्चर होतात. ह्याच्यापूर्वी सकाळी मुलांना आम्ही आरोग्यासाठी जो काढा दिला जातो, म्हणजे त्यांचे आरोग्य, त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम सकाळ सकाळी एकदम फ्रेश व्हावी, त्यांचं म्हणजे आरोग्य चांगलं राहावं. त्याच्यानंतर 10 वाजता आम्ही नाश्ता देतो आणि 12 वाजता लेक्चर 12:30च्या दरम्यान सुटले की त्या मुलांना सकाळचं जेवण असतं. जेवण सुद्धा विद्यार्थ्यांनी, ह्या गोरगरिबांची लेकरं आपल्या खाजगी शाळा असल्यामुळं आई वडील कष्ट करतात आणि आमच्याकडे पैसे भरतात, कारण माझ्या पोराचं काहीतरी कल्याण होईल ही भावना असते आणि त्यांनी तिथं राबतात. आणि आमच्याकडे, कारण माझ्याकडे पर्याय नाही, कारण खाजगी असल्यामुळं मला त्या मुलांना सगळ्या गोष्टी ही, म्हणजे अगदी स्टेशनरी, कपडे पासून सर्व त्याला जे काय एक लागत नाही तिथं आई वडिलांनी सोडल्यापासून ती 2.5 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर सुट्टीला लागेल, त्या सगळ्या गोष्टीसाठी मी आमच्या संस्थेला डोनेशन घेतो. ते बी म्हणजे मोठ्या स्वरूपाचं नाही की बाहेरच्या जशा संस्था, मला काय इमारती बांधत जायचं नाही किंवा पैसे कमवून मला नाही मोठं व्हायचं. मला ही गोरगरिबांची आलेली लेकरं मोठी करायची आहेत आणि त्यांच्या आईवडिलांचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून ते सकस आहार दिला पाहिजे. आम्ही जेवण देतो म्हणजे काय मुलांवरती उपकार करत नाही, त्यांचे आईवडील कष्ट करून आमच्याकडे पैसे भरतात. म्हणून त्यांना 2 चांगल्या भाज्या असू द्या, सॅलड, काकडी, गाजर, जेणेकरून लेकरानं अर्धीभर चपाती जास्त खाल्ली पाहिजे आणि ते त्याला अंगी लागून त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. त्यानंतरनं मुलं पहाटे 5ला उठल्यामुळे साधारण 1 वाजेपर्यंत जेवण होतं. 1 ते 2, 2:15 पर्यंत मुलं रेस्ट करतात. सगळे प्रोफेसर लोक रेस्ट करतात, कारण पहाटे 5 वाजल्यापासून 30 मुलं एका प्राध्यापकाच्या जबाबदारीवर दिलेली असतात. त्यांना काय आजारी पडले, त्यांचे कपडे घाण आहेत किंवा त्यांनी स्वच्छ राहत नाहीत, त्यांना काय अनेक समस्या आहेत त्यांच्या लेकरांच्या. जसं आई वडील घरी काळजी घेतात त्या पद्धतीनं काळजी घ्यावं असं मी स्वतः ट्रेनिंग दिलेली असते. कारण आपलं जर इतरांच्या लेकराला जर आपलं मानलं तर तो आपला होणार आहे, ते मनातनं मानलं पाहिजे. त्यासाठी 30 विद्यार्थी घेऊन ते शिक्षक 1 तास ते शिक्षक पण रेस्ट करतात. मुलं बी परत 2:30 वाजल्यापासून 4:30 पर्यंत लेक्चर असतात. म्हणजे सकाळी ही शिकवण्याची सगळी प्रक्रिया झाली. 4:30 ते 6 पर्यंत आमचा स्पोर्टचा, म्हणजे जे मुलं खेळतात विविध, आता आमचे मुलं जे गुरुकुलचे विद्यार्थी आहेत ते तालुका लेवल, जिल्हास्तरीय लेवलला परीक्षेमध्ये 5 पॉईंट म्हणजे 1 नंबर 2 नंबरनं चांगल्या प्रावीण्यानं ते मुलं मॅचेस जिंकतात आणि त्याचं मोठं नाव पण तसं सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार झालेलं आहे. 6च्या नंतरनं मुलांची प्रार्थना होते, वंदे मातरम होतं. थोडंसं मुलांना मोटिवेशनल रोज त्यांना, म्हणजे आपल्या पोटाला जसं रोज अन्न लागतंय तसं त्यांना सारखं मोटिवेशनल करावं लागतं, काळजी घ्यावं लागते. कारण कुठल्या मुलाच्या मनात कधी काय येईल आणि कुठल्या स्टाफच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. म्हणून मी असू द्या किंवा निकम सर असू द्या, माझी पत्नी जी आहेत मोनिका मॅडम,
ते सुद्धा म्हणजे गुरुकुलमध्ये वाहून दिलेलं आहे. त्यांनी सुद्धा निकम सरांच्या पत्नी स्वाती मॅडमची मुलींचं गुरुकुल आहे, ते त्यांच्याच नेतृत्वाखाली चालतं. अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे सगळ्या मुलींना निकम मामी म्हणून यांना आम्ही सगळेजण मामा, म्हणजे माझ्या मिसेसचं ह्यांनी मामा आहेत आणि त्यांची मिसेस मामी, त्यामुळे ह्यांना त्या पूर्ण कॅम्पस परिसरात एवढे 1,500-2,000 हजार मुलं मामा आणि मामी नावानं ओळखतात. कारण ते नातं बी जोपासलं पाहिजे, ते प्रेम पण जोपासलं पाहिजे. त्यामुळे त्या मुलांचं सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. त्यानंतर 6 वाजता मुलांना एक फळं किंवा संध्याकाळी, मी हॉस्टेलमध्ये राहत होतो, मला संध्याकाळी 6च्या दरम्यान भूक लागायची, कारण दुपारी 12-12:30ला जेवण झालेलं. म्हणून मी काय केलं, त्या टायमाला एखादं फळ द्यायचं किंवा दूध किंवा खीर, काय ना काय तर त्यांना विद्यार्थ्यांना थोडासा आधार असावा म्हणून द्यायचं. कारण परत संध्याकाळी 7:30-8:45ला जेवण आहे. मग त्यानंतर मुलं 6:30 वाजेपर्यंत प्रार्थना वगैरे करून फ्रेश होऊन वर्गामध्ये येऊन स्टडी करत, दिवसभर शिकवलंय त्याचा वर्गामध्ये जे काय 30 विद्यार्थ्यांमागे एक जो स्टाफ असते, शिक्षक असतात, म्हणजे त्यांना आपण गुरुकुलामध्ये आचार्य म्हणतो, ते आचार्य तिथं जाऊन ते सगळ्या गोष्टी करतात. आणि परत 7:30 वाजेपर्यंत त्यांची स्टडी पिरियड होतं, दिवसभर शिकवले. आणि सर तपासतात की कुठला मुलगा अभ्यास करतोय, कुठला मुलगा टाइमपास करतोय, कुठला मुलगा समोर पुस्तक घेऊन बसलाय, किंवा कुठल्या मुलाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे का, त्याला घरच्या आठवण यायला लागल्या, फक्त शरीराने इथं बसलेला आहे, मग त्याला थोडं साईडला बोलवा. ती सगळ्या ट्रेनिंग दिले गेलेत स्टाफला. आणि त्या पद्धतीने मग जेवण वगैरे 7:30ला 7:15 वाजेपर्यंत मुलं जेवण करतात. संध्याकाळी बी मुलांनी जेवण चांगलं केलं पाहिजे, कारण जेवण चांगलं असेल तर मग सगळं ते आवडतंय. कारण आपलं सुद्धा कितीही मोठा माणूस असला, कितीही छोटा असला, गरीबाचं सुद्धा जेवणाकडे लक्ष असतं. मुलांना जेवण चांगलं देतो, मुलं पोट भरून जेवतात आणि आम्ही अंतःकरणातनं त्यांना पोट भरून जेवले पाहिजेत अशी आमची भावना आहे. त्यांनी पोट भरून शिकलं पाहिजे, त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजेत, अशी दिनचर्या तयार केलेली आहे. मग 8:15 ते 9:15 पर्यंत प्रत्येक वर्गामध्ये सर जातात, चेकिंग वगैरे करतात. 9:15 वाजता मुलांना दूध दिलं जातं, एक पेला, ग्लास वगैरे काय किंवा मोठ्या स्वरूपात एक पेला झोपायच्या आधी थोडंसं दूध द्यायचं. मग काय मुलं 9:30 वाजता झोपायला जातात आणि काय जे विद्यार्थी आहेत, जे 10वी 12वी नीट जे काय कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या, त्यांचं 10:30 वाजेपर्यंत 11:45 पर्यंत ती मुलं अभ्यास करतात. जोपर्यंत शेवटचा मुलगा हॉस्टेलमध्ये झोपायला जात नाही तोपर्यंत तो स्टाफ तिथं एकदम जबाबदारीने काम करतोय. परत ते 5:30 वाजल्यापासून अशी गुरुकुलची दिनचर्या अतिशय उत्तम अशी ही दिनचर्या आहे. म्हणजे हे लक्षात आलं की आपण फक्त बुद्धिमत्तेची काळजी घेत नाही विद्यार्थ्यांच्या, तर त्यांच्या आहाराची, विहाराची, सर्वांगीण विकासाची काळजी घेतात. हनुमंत निकम सर, आपण मुळात बांधकाम क्षेत्रातले, बरोबर? मग सरांबरोबर आपण जेव्हा शिक्षण क्षेत्रात उतरलात, खरं तर त्यांनी आपलं खूप कौतुक केलं, आपल्या पत्नीचं सुद्धा कौतुक केलं. तर आपण या शिक्षण क्षेत्रात जेव्हा उतरलात, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करताय, कसा आहे अनुभव आपला? काय झालं मॅडम माहिती आहे का, माझा पुण्यामध्ये कंस्ट्रक्शन बिझनेस होता. मग मी काय केलं, सरांचं चांगलं काम असल्यामुळे बघून मग ती कंस्ट्रक्शन तिकडे आपण सोलापूर जिल्ह्यातच चालू केलं मॅडम, आणि तिथंच वाढवलं आम्ही सगळं, असं झालेलं. अच्छा. बरं, आपण सर दिनचर्या सांगितली ही जी सविस्तरपणे, त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो? कारण काय, विद्यार्थ्यांना ती दिनचर्येमध्ये विद्यार्थी बिझी असतात, त्यामुळे त्यांना बाहेरचं काय डोक्यातच येत नाही. पण हीच मुलगा घरी असेल तर त्याला मित्र बोलावले येतात, TV लावून बसतोय, गेम मोबाईलवरती गेम बघत बसतोय, म्हणजे अशा तो डिस्टर्ब जो होतोय तो एका गुरुकुलमध्ये असल्यामुळं आणि तिथं आम्ही करून घेत असल्यामुळं त्या मुलांचा दिनचर्याचा त्याच्या गुणवत्तेवरती आणि त्याच्या भविष्यावरती त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहेत. आणि आता मी 7 वर्षापासून ही कार्य करत असल्यामुळं आत्ताच्या घडलं मी अगदी तुम्हाला फोन लावून देतो विद्यार्थ्यांना. माझ्या काय मुलं MBBS झालेले आहेत, काय मुलं आता MPSC UPSC परीक्षा द्यायला आहेत, काय मुलं IT कंपनी रिझल्ट पण आहे. आणि ग्रामीण भागामध्ये मी माझं ऑब्झर्वेशन, निरीक्षण होतं की काय मुलं एका गावातून माझ्याकडे 9-9, 10-10 मुलं आली, पण करमत नाही किंवा आई वडिलांचा घरचा लाड आहे म्हणून जी मुलं 4 गेली घरी त्या टायमाला करमत नाही म्हणून, पण जी 5 मुलं माझ्याकडे 10वी पर्यंत 12वी पर्यंत राहिली, ती मुलं आज कुठंतर पुण्यामध्ये UPSC MPSCची तयारी करायला लागलेली आहेत. ती मुलं कुठंतर त्यांच्या आयुष्याचं कुठंतर म्हणजे कसं यशस्वी होता येईल त्यासाठी ते शहरामध्ये प्रयत्न करालेत. आणि ही जी ग्रामीण भागामध्ये गुरुकुल मला म्हणजे पाठ उठणं होत नाही, इथं शिक्षक लोकांचं म्हणजे करून घेतात, ह्या दडपणाखाली नको म्हणजे गेलेत, त्यांच्या आज भविष्याचं काहीच म्हणजे पुढचं कुठलंच चित्र दिसत नाही. अच्छा, मुलींसाठी सुद्धा आपण अतिशय यशस्वीरित्या गुरुकुल चालवतोय. मुलींसाठी गुरुकुल शिक्षण पद्धती कशी महत्वाची आहे सांगा. मुलींचं गुरुकुल तर मॅडम सोलापूर जिल्ह्यामध्ये माझं तर एक आव्हान असेल की आज जी मुलींची जी ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये जी अवस्था निर्माण झालेली आहे की मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर कॉलेजपर्यंत जाईपर्यंत, शाळेपर्यंत जाईपर्यंत आई वडिलांना म्हणजे मनामध्ये कंटिन्यू रुकरुक आहे. म्हणजे
आपलं ते घार कसं आकाशामध्ये उडतंय पण तिचं सगळं चित्त पिलांपाशी असतंय, तसं आई वडिलांचं लक्ष मुलगी येईपर्यंत ते चिंतेत आहेत. पण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, आताच्या 8वी पासूनच्या मुली ज्या आहेत, पहिलं कसं कॉलेजला मुलींना सर्व गोष्टी कळत होत्या, पण आता शाळेपासूनच मुलींना सगळ्या गोष्टी कळायला लागल्या असल्यामुळं सगळी अवस्था मुलींची समाजामध्ये बिकट झालेली आहे. त्यामुळं आपल्या गुरुकुलमध्ये फायदा असा आहे की एकदा आई वडिलांनी त्यांची जर लेक लाडाची आणून सोडली तर त्या गुरुकुलमध्ये मुलगा नाही, पुरुष नाही, मोबाईल नाही, टी व्ही नाही. मुलीला एकतर तिथं अभ्यास करून राहावं लागेल, नाहीतर मग दुसरा पर्याय त्यांच्या आईवडिलांपाशी सुरक्षित जावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुली अतिशय सुरक्षित राहतात. आता ह्या वर्षी पण गुरुकुलचा जो निकाल आहे तो 93, 94, 92% तो मुलींचाच नंबर आला. मुली सिन्सिअरली अभ्यास करतात. आणि मला पण एक मुलगी आहे, परवा जी पुण्यामध्ये जी 65 वर्षाच्या एका नराधामानं जे लहान मुलीवर जे अत्याचार केला, माझी मुलगी बी 3-4 वर्षाची आहे. ती व्हिडिओ मी टी व्हीला बातमी बघितल्यानंतर मी अस्वस्थ झालो. आणि अस्वस्थ झाल्याबरोबर मी माझ्या स्वतःच्या मिसेसला, आमच्या मामींना, म्हणजे निकम सरांना आम्ही चर्चा केली की आपल्या मुलींबरोबर आपण ग्रामीण भागातल्या समाजातल्या अनेक मुली सुरक्षित ठेवतो, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि मुलींना तर गुरुकुलची फार गरज आहे. पण मला एक अनुभव काय ते, मुलींवर आणि मुलांवर जी अति प्यार लाड जे आहे आई वडिलांचा, ती कमी केला पाहिजे. आणि शिक्षणासाठी बाहेर मुलींना पाठवलं पाहिजे. ज्या संस्था विश्वस्त वाटतात अशा माझ्या संस्थेत पाठवायचं नाही, ज्या संस्था विश्वस्त वाटतात, कारण आपली लेख कुठं सुरक्षित राहते हे आई वडिलांना चांगलं कळत असते, अशा संस्थेमध्ये गुरुकुलांमध्ये मुलींनी शिकावं असं मी पालकांना म्हणजे विनंती करतो मॅडम. अगदीच खूपच समाजोपयोगी कार्य करते आपण, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आपल्याला आमच्याकडून. आता आलेलो आहोत आपण या चर्चेच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना अगदी थोडक्यात काय संदेश द्यायला आपण? शैक्षणिक संदर्भामध्ये सर्व पालकांना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या, आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या, मोहोळ तालुक्यातल्या पालकांना माझी नम्र विनंती आहे, मुलांचे अतिलाड बंद करा. मुलांकडे मोबाईल देऊ नका, नाहीतर जे काय समस्या येतील ते तुमच्याच नशिबी येणार आहेत. त्यामुळे मुलांचे लाड प्यार बंद करा आणि मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना आयुष्यात कसं उभा करता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करा. पुत्रप्रेम, पुत्रीप्रेम बंद करा आणि मुलांना काय गोष्टींमध्ये कडक व्हा, शिस्तबद्ध ठेवा. आणि तसं झालं तर आज जे आपण पेरल तेच उद्या उगवणार आहे. त्यामुळे आज आपण चांगलं मुलांना संस्कार दिले तर उद्या आपली लेकरं यशस्वी होणार आणि आईवडिलांचं त्यात समाधान आहे. अच्छा, आणि म्हणूनच मी सुरुवातीला जेव्हा ओळख करून दिली तेव्हा मी म्हणाले की श्रीकृष्ण शैक्षणिक संस्था म्हणजे काय, तर ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम. आपण आज या कार्यक्रमात उपस्थित राहिलात आणि आमच्यासोबत इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल आपले खूप मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद. प्रेक्षक हो, हॅलो 24 तास मध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.